तर बच्चू कडू यांच्या स्वागतासाठी एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्याबाहेर दिव्यांग पोहोचलेले आहेत। बच्चू कडू थोड्याच वेळात शिवसेनेत प्रवेश करणार का याकडे खरं तर लक्ष असेल। बच्चू कडू शिंदेंच्या सेनेकडून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। मुंबईतील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानाबाहेर आता दिव्यांग यायला सुरुवात झालेली आहे। बच्चू कडू यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार आहे विधान परिषदेची आणि त्यांच्या स्वागतासाठी हे सगळे दिव्यांग बांधव या ठिकाणी पोहोचतात। आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। किती आनंद आहे, उत्साहाचं वातावरण आहे तुमच्यामध्ये, काय म्हणाल? आता खऱ्या अर्थाने आम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे। जो 288 आमदार होते त्यापैकी दिव्यांगांची बाजू मांडणारं कोण होतं, तर याचं उत्तर नाही, कोणीच नव्हतं। आता खऱ्या अर्थाने दिव्यांगांचा आवाज त्या विधान परिषदेत विधानसभेत मांडला जाणार आहे। एक नारा होता तुमच्या सगळ्यांचा, एकच भिडू बच्चू कडू। भिडू बच्चू कडू आणि देश का नेता कैसा हो तर बच्चू भाऊ जैसा हो। बच्चू भाऊ आणि एकनाथ शिंदेचं जर एक झालं दोघंही मिळून तर वंचित घटकाला नक्कीच न्याय मिळेल अशी मला 100% खात्री आहे। मला खूप आनंद होत आहे की बच्चू भाऊ आणि एकनाथ साहेब एकत्र होणार आहेत। कॅमेरा पर्सन कमलेश गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।